पूर्वीच्या काळामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये पंचांग ही संकल्पना अस्तित्वात आली आणि वर्षाचे एकूण 12 महिने ही संकल्पना त्या काळामध्ये रुजल्या गेली आणि याच 12 महिन्याच्या कालावधीमध्ये हिंदू पंचांगानुसार ज्या तिथी वगळल्या जातात किंवा ज्याला आपण गळल्या म्हणतो, काय असतं, समजा माळेमध्ये मणी आहेत, एखादा मणी फुटला आणि तुटला तर ती जागा रिकामी होते. तर अशी प्रत्येक वर्षामध्ये 10 तिथी किंवा 11 तिथी वगळल्या जातात, क्षय होतो, त्यांचा नाश पावतात, असं त्या पंचांगकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि 3 वर्षाच्या कालावधीमध्ये काय होतं की एक ह्या गळलेल्या तिथीमधून एक महिना नवीन तयार होतो. जसं की यावर्षी ज्येष्ठ महिन्यामध्ये म्हणजे मेच्या 17 तारखेनंतर ज्येष्ठ महिना सुरू झाला. त्या ज्येष्ठामध्ये अधिक मास आला, ज्याला मलमास म्हणतात, अधिक मास म्हणतात, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. मग हा मलमास किंवा पुरुषोत्तम मास त्या ठिकाणी आल्यानंतर काही हिंदू संस्कृतीनुसार किंवा सनातन संस्कृतीनुसार या महिन्यामध्ये विशिष्ट कार्य करण्याला बंधनं आहेत. जसं की लग्न करू नये, शुभ कार्य करू नये, गृहप्रवेश करू नये, त्याच्यानंतर म्हणजे जसं की आपण नवीन गाडी घेऊ नये, जे काही नवीन असेल शुभ कार्य ते करू नये, असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. लग्न हा मोठा उत्सव आहे. वास्तुशांती, घर बांधणे, घराची पायाभरणी करणे, पूजन करणे, जे काही असेल ते ह्या महिन्यामध्ये चालत नाही. का चालत नाही? तर हा मलमास आहे. काय झालेलं आहे, 3 वर्षामध्ये ज्या तिथी वगळलेल्या आहे किंवा गळलेल्या आहे त्या तिथीपासून तयार झालेला हा महिना आहे. मग या महिन्याला असंही म्हणतात की दुष्काळात 13वा महिना. काय असतं की धोंड्याचा महिना, दुष्काळात 13वा महिना, अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास अशी वेगवेगळी नावं ह्या महिन्याला असतात. तर ज्यावेळेस हा 13वा महिना येतो त्यावेळेस दुष्काळाची शक्यता आवर्जून सांगितलेली पंचांगामध्ये. तुमच्याकडे जर हिंदू पंचांग असेल, दाते, रुईकर, राजेंद्रकर, त्यामध्ये तुम्हाला या महिन्याची माहिती मिळेल. तसेच या महिन्यामध्ये विष्णू परमात्म्याचा अवतार म्हणजेच पुरुषोत्तम अवतार याचं पूजन करावयास सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये विष्णू परमात्म्याची आराधना पूर्ण महिनाभर, त्यांचं वर्णन, चरित्र, गुणवर्णन, त्यांची माहिती आणि विशेषतः अधिक मास या मासाचं महात्म्य काय आहे, ते कोणी कोणाला सांगितलं, कसं सांगितलं, काय सांगितलं, हे महात्म्यसुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी विष्णू परमात्म्याने अधिक मासाचं महत्त्व माता लक्ष्मी यांना सांगितलेलं आहे. त्याचं वर्णन व्यासांनी अधिक मास या ग्रंथामध्ये केलेलं आहे किंवा विष्णू पुराणामध्ये आहे, जे काही आहे ते. आणि व्यासांचे शिष्य शौनकादिक यांना, महर्षी व्यासांचे शिष्य सूत यांनी शौनकादिक ऋषींना या व्रताची माहिती सांगितलेली आहे. मग हे व्रत कसं करायचं, काय करायचं, कोणी करायचं, किती दिवस करायचं, मग 33 दिवस असतं, कधी 31 दिवस असतं, आणि अशा पद्धतीचं हे वर्णन त्या महात्म्यामध्ये आहे. मग त्याचं वर्णन करताना ब्राह्मणाला काय द्यायचं किंवा काय दिलं जावं, त्याच्यामध्ये मिष्ट अन्न कसं दिलं जावं,
मग ब्राह्मणालाच का द्यायचं त्याचं सर्व माहिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि जर समजा तुम्हाला ब्राह्मणाविषयी आस्था नसेल किंवा गैरसमज असेल, हरकत नाही, परंतु आपली संस्कृती आपण जपायला हरकत नाही. तुम्ही तुमच्या जावयाला ब्राह्मण म्हणून दान देऊ शकता. कपडा दान आहे, त्याच्यामध्ये गोदान आहे, त्याच्यामध्ये म्हणजे सुवर्णदान आहे, त्याच्यामध्ये मोतीदान आहे, पवळा दान आहे. म्हणजे जे मौल्यवान वस्तू आहेत त्याचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. वस्त्रदान सर्वात महत्त्वाचं सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर अन्नदान हे सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मग तुम्ही तांदळाचे अनारसे करून जावयाला देऊ शकता, सुवर्णदान देऊ शकता, चांदी दान देऊ शकता. तुमची इच्छा जी असेल ते म्हणजे तुमच्यावर अवलंबून आहे. मग तुम्हाला कसं दान द्यायचं आहे तुम्ही तुमच्या मर्जीनुसार. आता भरपूर जणांचं म्हणणं आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मण समाजाने जो काही विपर्यास केला त्याच्यामुळे हिंदू सनातन संस्कृतीमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये ब्राह्मणाविषयी म्हणजे भावना वेगळी आहे. जसं की त्यांनी जे कर्मकांड केलं होतं, जे अनावश्यक आहे त्याचा त्यांनी विपर्यास केला होता आणि ह्याचमुळे काय झालं की त्यांच्याबद्दलची समाजामधली आस्था ही बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी होत गेलेली आहे. तरीही तुम्ही तुमच्या जावयाला ब्राह्मणासमान मानू शकता. ब्राह्मणाच्या परीने तुम्ही तुमच्या जावयाचं पूजन करू शकता, दर्शन घेऊ शकता. जावई हा एका ब्राह्मणाबरोबर नाही तर 1000 ब्राह्मणाबरोबर जावयाचं महत्त्व आहे. ते तुम्ही ग्रंथामध्ये समजून घ्या. मी सांगतोय म्हणून ऐकू नका. स्वतः तुम्ही ते महात्मा समजून घ्या किंवा ब्राह्मणाकडून जाणून घ्या किंवा तुमच्या मोबाईलवर तुम्हाला ते पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. जे पूर्वीच्या ऋषीमुनींनी, आता मी तुम्हाला सांगितलं आहे मागच्या वेळेसच, ग्रंथ लिहिणारे कोण आहेत? बहुजन समाजातले. त्याचं आचरण करणारे कोण आहेत? आचरण करून घेणारे कोण आहेत? हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. विनाकारण कुठल्याही माहिती नसताना कोणाला दोष देणं चुकीचं आहे. आता भरपूर जण त्या ब्राह्मणावर खापर फोडत आहेत, ती भाग वेगळा आहे, कारण ते आचरण करून घेतात आपल्याकडून. परंतु त्यांनी जे कर्मकांड केलं आहे त्यांनी जो विपर्यास केला, त्यांनी त्याचा जो गैरवापर केला आहे त्याच्यामुळे त्यांची नामुष्की झाली, स्वतःच त्यांचा म्हणजे क्षय होत गेला. तो भाग वेगळा. परंतु आपण भारतीय संस्कृती आणि त्याचा इतिहास पुढील व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष बघणार आहोत. तो म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी हिंदू संस्कृतीचं आणि क्रांतीसूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू संस्कृतीबद्दल, सनातन धर्माबद्दल काय वक्तव्य केले ते पण आपण बघणार आहोत. तर तुम्ही या अधिक मासाचं महत्त्व समजून घ्या. कुठल्या पद्धतीने कार्य करायचं आहे, कसं करायचं आहे ते तुम्ही ऑनलाईन मोबाईलवर पण बघू शकता. तुम्हाला नाही बोलवायचं हरकत नाही ब्राह्मणाला, तरीही तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता आणि तुमची ती आस्था आहे. बोलवायचं नाही बोलवायचं मी सांगू शकत नाही, जबरदस्ती करू शकत नाही. परंतु हिंदू संस्कृती ही फार महत्त्वाची आहे. त्याचं जतन करणं हे आपलं फार म्हणजे पुरातन एक महत्त्वाचं कार्य आहे. आणि तुम्हाला कितपत योग्य वाटतं, काय वाटतं, तुम्ही तुमचा निर्णय घ्या. मी सांगतोय म्हणून माझ्यावर अवलंबू नका. इतिहासाची विखुरलेली पाने तुम्ही चाळून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर ज्ञान मिळेल, जेणेकरून इतिहासाचं महत्त्वही तुमच्या लक्षात येईल आणि आपल्या सनातन संस्कृती, हिंदू संस्कृतीचंही तुम्हाला महत्त्व कळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.